या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। सोलापूर शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चोरीच्या एकूण 15 मोटरसायकली जप्त केल्या असून 7,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या कारवाईत 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। 15 जुलै 2025 रोजी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे आणि तपास पथकातील अंमलदार पोलीस शिपाई काशीनाथ वाघे, पोलीस शिपाई धायगुडे यांच्या मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शेळगी रोड सोलापूर येथे संशयित इसम कृष्णात उर्फ अण्णा महादेव डोंगरे वय 25 राहणार मंगळूर, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव याला चोरीच्या मोटरसायकल सह ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने सोलापूर, लातूर, पुणे, इंदापूर, भिगवण, रत्नागिरी, बीदर येथून 12 मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली। पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत या 12 मोटरसायकली जप्त केल्या। 9 जुलै 2025 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शुभम भागवत सावंत वय 28 राहणार चिंचोळी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर याला सोलापूर शहरातील जुना पुणा नाका येथील ब्रिजजवळ चोरीच्या मोटरसायकलींसह ताब्यात घेतले। त्याने सोलापूर शहरातून 3 मोटरसायकली चोरल्याच्या कबुली दिली। त्यानुसार या 3 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। या कारवाईत गुन्हे शाखेने 2 आरोपींना ताब्यात घेऊन एकूण 15 मोटरसायकली जप्त केल्या। त्यात 7,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही यशस्वी कारवाई सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या पथकाने केली। पथकात पोलीस अंमलदार अंकुश भोसले, काशीनाथ वाघे, शैलेश भुगड, राजकुमार वाघमारे, अभिजित धायगुडे, सायबर पोलीस ठाण्याचे प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांचा समावेश होता। सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रांचकडून एपीआय शंकर धायगुडे आणि त्यांच्या तपास पथकाने आरोपी कृष्णात उर्फ अण्णा महादेव डोंगरे आणि शुभम भागवत सावंत यांना ताब्यात घेऊन चोरीचे एकूण 15 मोटरसायकली जप्त करून एकूण 7,70,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। हे आरोपी जे आहेत त्यांच्याकडून अधिक चौकशी चालू आहे आणि त्यांच्याकडून ह्या सगळ्या मोटरसायकली ज्या जप्त केलेल्या आहेत त्या संदर्भाने ज्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्याकडून आपण त्या आयोंना कळवून त्यांच्याकडून आरोपी ट्रान्सफर करून पुढचा तपास अजून करत आहोत। मग गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांना आपल्या आरोपींना काय पोलीस कस्टडी मागणी आपण केली आहे? करणार आहोत। गाडी रेकॉर्ड झाल्यानंतर पोलीस कस्टडी शेतकऱ्यांनाही आमचं हेच आव्हान आहे की कोणी असं तुम्हाला सांगत असेल की कमी किमतीत आम्ही गाड्या देतो तर अशा प्रलोभनाला न बळी पडता आपण प्रॉपर कागदपत्र घेऊन किंवा प्रॉपर दुकानात जाऊनच बाईक्स खरेदी कराव्यात। त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त सर राजकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी लावून जी आपण वाहन तपासणी करतो त्याच्यामध्येही आपल्याला चोरीचं वाहन मिळालेलं आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।